नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ असलेल्या लायन्स पॉइंट्स येथील 150 ते 200 मीटर खोल दरीत पडून खेड तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला। साक्षी रमेश होरे, वय वर्ष 21, मूळ राहणार कान्होरनगर वस्ती, दावडी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने तरुणीचा मृतदेह गुरुवारी 22 रोजी दरीतून काढला आहे। साक्षी ही आकुर्डी येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकत होते। बुधवारी सायंकाळी ती लोणावळ्याजवळील लायन्स पॉइंट्स या ठिकाणी फिरायला गेली होती। सायंकाळी 6च्या दरम्यान ती येथील एका दगडी कड्यावरून खाली पडली। ज्या ठिकाणाहून ती कड्यावरून खाली पडली त्या ठिकाणी कड्याच्या कडेला तिची बॅग आणि चप्पल आढळून आले। साक्षी अपघाताने दरीत पडली की आणखी काही घटना घडले याबाबत पोलिसांनी साशंकता व्यक्त केली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत। दावडी येथील रहिवासी आणि खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती रमेश होरे यांची साक्षी रमेश होरे ही मुलगी आहे। तिच्या निधनाने खेड तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मयत साक्षी होरे हिच्यावर दावडी येथे शोकाकुल वातावरणात सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत। निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे। विविध पोलीस ठाण्यातील 3 टोळ्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम म्हणजेच मोक्का अंतर्गत 3 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। तर वाकड, महाळुंगे, चिखली, देहू रोड आणि पिंपरी परिसरातील तब्बल 17 गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केलाय। महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकेत माणिक कोळेकर, वय वर्ष 22, राहणार धामणे, तालुका खेड यास 1 वर्ष तडीपार करण्यात आल्याचं पोलिसांनी कळवलं आहे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी दिलेल्या मालाचा 11,15,000 रुपये किमतीचा पार्टचा वाहन चालकाने अपहार केला। ही घटना 29 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत TCI एक्सप्रेस या कंपनीमध्ये घडली आहे। विनायक प्रल्हाद गोरे, राहणार माढा, जिल्हा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी शेखर मुरलीधर राक्षे, वय वर्ष 39, राहणार राक्षेवाडी, तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। खेड तालुक्यात होलेवाडी या ठिकाणी उसाला आग लागल्याची घटना गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांकडून आग लागल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर दोन्ही बाजूने पदपथ निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे। या रस्त्याचे काम स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या खूप मोठ्या प्रयत्नांनी झाले। त्यानंतर या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढली। मात्र या रस्त्याच्या लगतच्या भागात नंतरच्या काळात प्रशासनाने पदपथ निर्माण करण्याची गरज असताना देखील त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले। या भागात खूप मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि कामगार बांधव वास्तव्यास आहे। वाढलेल्या रहदारीनंतर या भागात अनेकदा प्राणघातक अपघात घडल्याचे प्रकार समोर आले आहेत। पादचाऱ्यांना रस्त्यावर चालण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। पदचारी मंडळींना सकाळी आणि सायंकाळी वाहनाच्या गर्दीतून वाट काढावी लागते। त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत असल्याने प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे। खेड तालुक्यातील पांगरी बुट्टेवाडी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क गैरहजर राहत असल्याची बाब समोर आली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन याबाबतची पोलखोल केली। तर उपकेंद्र उघडे राहण्यासाठी सफाई महिला कामगार ठेवल्याचा प्रकार निदर्शनास आला। विशेष म्हणजे येणाऱ्या रुग्णाला याच बाईसाहेब औषधे वाटप करत असल्याचा आरोप बाळासाहेब चौधरी यांनी पुराव्यासह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे। त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी या संबंधित आरोग्य सेविकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। म्हणजे सर्दी खोकला त्याच्यावर काय देत आहे आणि साधारणतः किती दिवसांनी येतात आपल्याला इथे नियुक्त केले आहेत नर्स त्या 15 दिवसातून एकदा दोनदा येतात 15 दिवसातून एकदा दोनदा येते तिथे। आता इथे आपल्याकडे पेशंट साधारण किती घेते तिथे दिवसातून 5-6 येतात। दिवसातून म्हणजे 10 ते 1 हे ना चालू आहे तेवढे 4-5 लोक येतात।
पेशंटला काय जसं आजार असेल त्याप्रमाणे आपलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे द्यायचं गोळ्या औषध. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शरद पवारांना मानणारा तालुका अशी ओळख असलेल्या खेडमध्ये देखील आता वाताहत होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. अशातच आज खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांनी पहिली निवडणूक जिंकलेली तेव्हाचा फोटो शेअर केलाय. तसेच या फोटोला एक कॅप्शन देखील दिलं आहे. शरद पवारांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज 56 वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम हे खूप मोलाचं आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. खेड विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एकीकडे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे भाचे जावई असलेले खेड तालुक्याचे सुपुत्र सुधीर मुंगसे इच्छुक असताना खुद्द माजी आमदार आणि सुधीर मुंगसे यांचे सासरे विलास लांडे यांनी आपण शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. विलास लांडे म्हणाले, शिरूरची आगामी लोकसभा लढण्यास इच्छुक आहे. यासाठी अजित पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. गेली अनेक वर्षे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं असून अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहे. शिरूर लोकसभेत कामाचा अभाव आहे. मी 100% निवडून येणार असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला. माजी आमदार विलास लांडे यांची ही भूमिका शरद पवार गटासाठी धक्काच मानली जात आहे. शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर आज म्हाडाचा पदभार स्वीकारताना आढळराव पाटलांनी माध्यमांना प्रतिक्रिया सांगितली की तुम्ही समजता तसं काही नाही. मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार अशी भूमिका आढळराव पाटलांनी घेतली. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल. तिकिटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार असं ते म्हणाले. आज म्हाडा अध्यक्षपद स्वीकारलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली पण आपल्या सर्वांना वाटतं पत्ता कट झाला की काय, पण तसे काही नाही. दरम्यान म्हाडाचे अध्यक्षपद म्हणजे आढळराव पाटील यांची बोळवण असल्याची जोरदार चर्चा सामान्य नागरिकात सुरू आहे. जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं. साहजिक आहे, उद्या अजित पवारांनी कुठलाही उमेदवार द्यावा, आम्हाला माझे मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला काम करावंच लागणार. हे बघा, ह्या नुसत्या चर्चा आहेत. सुनेत्रा पवार ताई उभे राहतील शिरूरमधून असं काही चित्र दिसत नाही. वळसे पाटील उभे राहतील असंही काही चित्र नाही. पण झालंच तर ठीक आहे ना, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि माझा निर्णय मी सांगितलाय. मी महाविकास आघाडीचा महायुतीचाच उमेदवार जो असेल त्याचं काम करणार. पुणे नाशिक महामार्गावर चिंबडी फाटा येथे भरधाव इको मोटारीने मालवाहू छोटा हत्ती टेम्पोस धडक दिली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला तर वडील ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी योगेश जवाहरलाल बोरा वय 45 राहणार कासारवाडी पुणे यांनी महाळुंगे पोलिसात फिर्याद दिली आहे. या अपघातात योगेश बोरा यांचे वडील ठार झाले आहेत. महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. मंडळ भाग पिंपळगाव तर्फे खेडमध्ये आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा कुणबी दाखल्याबाबत शिबिर घेण्यात आले. सदरचे शिबिर मोजे भोसे येथील शांताई लॉन्समध्ये संपन्न झाले. खेडमधील सर्व सज्जांचे मिळून एकूण 192 परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. चाकण नगर परिषद व आजूबाजूंच्या गावांचे रोज लाखो लिटर सांडपाणी चक्रेश्वर ओढ्यामार्फत भामा नदीत मिसळत आहे. यामुळे नदी प्रदूषणात भयंकर वाढ होऊन प्रचंड जलपर्णी निर्माण झाली आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र थेट ओढ्यावर निर्माण करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर शहरातील सांडपाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प सुरू केला. त्याप्रमाणे व आधारावर चाकण नगर परिषद व अन्य गावांचे पाणी चक्रेश्वर ओढ्यामार्फत भामा नदी येथे ज्या ठिकाणी मिळते त्या ओढ्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा अशी मागणी होत आहे. राजगुरुनगरसह आळंदी नगर परिषद व आजूबाजूच्या गावातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी होणे आवश्यक आहे. तरच खेड तालुक्यातील सर्वच नदी प्रदूषणात नियंत्रण येणे शक्य होणार आहे. राजगुरुनगर येथील प्रमोद सुधाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय सुखलालजी खाबिया जैन धर्मार्थ हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित मोफत चिकित्सा शिबिराचे उद्घाटन PSID N राऊत व खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मोफत आरोग्य तपासणीत पोलीस, पत्रकार बांधवांसह जैन धर्मार्थ दवाखाना अध्यक्ष संतोष बोथरा, उपाध्यक्ष प्रकाश गदिया, विजय भन्साळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे, पत्रकार एकनाथ सांडभोर, राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, तुकाराम बोंबले, विजय मुरे, सिद्धेश कर्नावट आदींसह डॉक्टर योगेश श्रीमंदिलकर, वैभव कणसे, शुभम शिंदे, मयूर पिठोरे आणि ज्योती लांघे आदी उपस्थित होते.
श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त येत्या शनिवार दिनांक 24 फेब्रुवारीपासून श्री क्षेत्र कडधे येथे बैलगाडा शर्यती, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, चाकण शहराध्यक्ष प्रशांत कुमार गोरे यांच्या माध्यमातून शिवपुत्र संभाजी महानाट्य पाहण्यासाठी विनामूल्य तिकिटे पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या महानाट्यास मोफत जाण्यासाठी मोबाईल क्रमांक 708356 8859 यावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशांत गोरे यांनी केले आहे। फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या वतीनं कोयाळी गावाचे सुपुत्र राष्ट्रपती सन्मानित कर्नल माणिक ज्ञानोबा अल्हाट यांचा भारतीय सैन्य दलात 36 वर्षांहून अधिक काळ देशसेवा केली। नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांचे खेड तालुक्यात परतल्यानंतर स्वागत करण्यात आले। इंग्रजी माध्यमाच्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल कडूस यांच्या प्रांगणात प्रशालेचे 4थे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। खेड तालुक्यात आज गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारीला इयत्ता 12वी बोर्डाच्या लेखी परीक्षेतील एकूण 8 परीक्षा केंद्रांपैकी राजगुरुनगर, चाकण, मरकळ आणि पाबळ येथील 4 केंद्रात 180 विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा पेपर दिल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली। कडूस परिसरातील कोहिंडे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चाकण MIDC मधील एका खासगी कंपनीच्या CSR फंडातून रुपये 30 लाख खर्चाच्या सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 23 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता होणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।